विद्यार्थी मित्र नमस्कार. आपल्या खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मुळजी जेठा महाविद्यालयातील द्वितीय वर्ष कला, विज्ञान आणि वाणिज्य या तीनही शाखांमधील विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान असा एक अनिवार्य अभ्यासक्रम आपल्या एकूण या द्वितीय वर्षाच्या सगळ्या अभ्यासक्रमाच्या रचनेमध्ये आहे. सामान्य ज्ञान या अभ्यासक्रमाच्या अभ्यासक्रमामध्ये एकूण जवळपास 7 ते 8 घटक जे आहेत ते अंतर्भूत आहेत आणि त्यामध्ये साहित्य व संस्कृती, ज्याला आपण इंग्रजीमध्ये आर्ट अँड कल्चर असं म्हणतो, या घटकाच्या संदर्भामध्ये आज मी तुमच्याशी बोलतो आहे. आपला जो साहित्य व संस्कृती हा अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये पहिल्या घटकामध्ये एकूण 6 उपघटक आहेत. त्यामध्ये वेद, उपनिषद, रामायण, महाभारत, भगवद्गीता यांचं प्राथमिक स्तरावरचं ज्ञान, यानंतर ब्राह्मणे, आरण्यके, पुराण यातला जो स्थूल फरक आहे तो आपण पाहणार आहोत. महाराष्ट्राला संतांची थोर परंपरा आहे. या महाराष्ट्रातलं संत साहित्य जे आहे त्याचा एक धावता आढावा आपण घेणार आहोत. 20व्या शतकातली प्रमुख ग्रंथ संपदा जी आहे मराठीमधली त्याविषयीची चर्चा आपण करणार आहोत. आणि भारतामधल्या ज्या प्रमुख भाषा आहेत त्या भाषांमधील पुरस्कार विजेते साहित्यिक जे आहेत त्यामध्ये ज्ञानपीठ पुरस्कार असेल किंवा साहित्य अकादमी पुरस्कार असेल, या पुरस्कारांच्या संदर्भातलं जे एकूण स्वरूप आहे या पुरस्कारांचं, हे पुरस्कार आतापर्यंत कोणत्या लेखकांना, साहित्यिकांना मिळालेले आहेत याची चर्चा आपण करणार आहोत. आणि यानंतर निबंध, कथा, कादंबरी, कविता, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन या वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारांमधलं जे साहित्य आहे त्याचं एक प्राथमिक स्तरावरचं ज्ञान जे आहे ते तुम्हाला माहिती व्हावं अशी अपेक्षा आहे, त्याचीही चर्चा आपण करणार आहोत. संस्कृती हा जो दुसरा घटक आहे या घटकामधलाच, त्याची चर्चा करत असताना आपण संगीत, नृत्य, चित्र, शिल्पकला अशा विविध कलांचा जो इतिहास आहे तो इतिहास आणि त्यातल्या मान्यवर व्यक्तींची माहिती या घटकाचा परिचय करून घेणार आहोत. भारताची जी प्राचीन समाज व्यवस्था आहे तिला वर्णाश्रम असं आपण म्हणतो, त्याची चर्चा आपण करणार आहोत. आणि भारतातले जे महत्वाचे धर्म संप्रदाय आहेत ते धर्म आणि त्यांचे प्रणेते कोण आहेत याची एक थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत. आपल्या अभ्यासक्रमामध्ये पहिला जो घटक आहे त्याची चर्चा आपण सुरुवातीला करणार आहोत. त्याच्यामध्ये वेद, उपनिषद, रामायण, महाभारत आणि भगवद्गीता यांची ओळख थोडक्यात आपण करून घेऊ. वेद जे आहेत भारतीय परंपरेमध्ये एकूण 4 वेद निर्माण झाले असं म्हटलं जातं. त्याच्यामधला पहिला जो वेद आहे त्याला ऋग्वेद असं म्हणतात. इसवी सन पूर्व 7व्या शतकामध्ये ऋग्वेदाची निर्मिती झाली असं अभ्यासक म्हणतात. आणि इसवी सन पूर्व 1200 पासून मौखिक परंपरेने ऋग्वेद जो आहे त्या ऋग्वेदातलं तत्वज्ञान हे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत संक्रमित होत आलं असावं असं देखील मानलं जातं. मानवी संस्कृतीच्या इतिहासातला सगळ्यात प्राचीन लिखित ग्रंथ असा ऋग्वेदाचा उल्लेख केला जातो, कारण त्याची निर्मितीच मुळात इसवी सन पूर्व 7व्या शतकामध्ये झालेली आहे. या ऋग्वेदामध्ये एकूण 10 मंडल आणि 1028 सूक्त आहेत. अशा 10 मंडलांनी आणि 1028 सूक्तांनी युक्त असलेला हा प्राचीन ग्रंथ म्हणून ऋग्वेदाचा उल्लेख केला जातो. आर्य जे आहेत त्या आर्यांच्या प्रारंभिक वसाहतीचं दैवत विधान म्हणजे ऋग्वेद असं देखील म्हटलं जातं. ऋग्वेदामध्ये आर्यांची सुरुवातीच्या काळातली जी सगळी जीवन पद्धती होती
त्या जीवन पद्धतीचं आणि त्यांच्या एकूण सगळ्या जगण्याचं जे तत्वज्ञान आहे ते सगळं तत्वज्ञान या ऋग्वेदामधून मांडलं गेलेलं आहे. त्याच्यानंतरचा दुसरा जो वेद आहे तो आहे यजुर्वेद. यजुर्वेद या शब्दामधला यज हा जो शब्द आहे या शब्दाचा अर्थ यज्ञ असा होतो. आर्यांच्या जीवनातलं याज्ञिक कर्मकांड जे आहे ते याज्ञिक कर्मकांडाविषयीची माहिती आणि तत्वज्ञान जे आहे ते या यजुर्वेदामध्ये मांडलेलं आहे. म्हणजे यज्ञ करणं ज्याला आपण म्हणतो, आपल्याकडे यज्ञ करण्याची परंपरा तेव्हापासून आतापर्यंत हिंदू धर्मामध्ये सुरू आहे. तर ही जी यज्ञ करण्याची परंपरा आहे, हा यज्ञ नेमका कसा करावा, हा यज्ञ करताना कोणकोणते विधी आहेत, त्याची पद्धती कशी आहे, या सगळ्या याज्ञिक अशा स्वरूपाच्या विधीविषयीची माहिती जी आहे ती माहिती आणि त्याचं तत्वज्ञान जे आहे याचा समावेश हा यजुर्वेदामध्ये करण्यात आलेला आहे. यजुर्वेदामध्ये 700 सूक्त जे आहे ती स्वतंत्र आहे आणि बाकीची उर्वरित सूक्त जी आहे ती ऋग्वेदातून घेतलेली आहे. म्हणजे यजुर्वेदामध्ये सुद्धा जवळपास 900 ते 1000च्या आसपास सूक्त आहे आणि त्याच्यामधली 700 सूक्त ही यजुर्वेदामध्ये स्वतंत्र आहेत, उर्वरित सूक्त ही ऋग्वेदामधून घेतलेली आहेत. त्याच्यानंतर तिसरा जो वेद आहे तो वेद आहे सामवेद. तर साम या शब्दाचा अर्थ गाणं असं. साम म्हणजे गाणं. वेदांच्या ऋचांचं उच्चारण कसं करायचं, कारण या सगळ्या वेदांमध्ये ऋचा होत्या. ऋचा म्हणजे श्लोकाच्या रूपाच्या ऋचा त्यावेळेला या सगळ्या वेदांमध्ये वापरल्या गेल्या किंवा ऋचांमध्ये हे सगळ्या वेदांचं लेखन झालेलं. तर ह्या ज्या वेदांमधल्या ऋचा आहेत या ऋचांचं उच्चारण कसं असावं याविषयीची माहिती ही सामवेदामध्ये दिलेली आहे. आणि भारतीय संगीताचा मूलाधार असलेला ग्रंथ असा सामवेदाचा उल्लेख केला जातो. म्हणजे भारतीय संगीत जे आहे ते भारतीय संगीत सामवेदामधून उगम पावलेला आहे अशा पद्धतीची भूमिका सुद्धा अभ्यासकांनी मांडलेली आहे. आपल्याकडे जे सप्तस्वर आपण सांगतो ते सप्तस्वर म्हणजे तुम्हाला सारेगमप हे सप्तस्वर माहिती आहे. त्याच्यामधले सप्तस्वर आणि आरोह आणि अवरोह म्हणजे आवाजामधला चढ उतार जो आहे यांचा वापर सगळ्यात अगोदर सामवेदामध्ये झालेला आहे असं आपल्याला बघायला मिळेल. आणि म्हणून सामवेद हा एकूण संगीताशी संबंधित गाण्याशी संबंधित असलेला वेद आहे असं म्हटलं गेलेलं आहे किंवा असं स्वरूप सामवेदाचं आपल्याला बघायला मिळेल. आणि याच्यानंतरचा सगळ्यात शेवटचा आणि चौथा जो वेद आहे तो आहे अथर्ववेद. हा सगळ्यात शेवटी निर्माण झालेला वेद आहे. आर्यांबरोबरच अनार्य लोक जे आहेत म्हणजे आर्येतर लोक, हे अनार्य लोक जे आहे त्यांची कर्मकांड कोणती होती, त्यांच्या पूजाविधी कोणत्या होत्या याचं सुद्धा वर्णन अथर्ववेदामध्ये आलेलं आहे. जादूटोणा असेल, भूतखेत असेल, मंत्रतंत्र असेल, मारणतारण असेल, या आर्येतर उपासना विधींचा समावेश जो आहे तो आपल्याला अथर्ववेदामध्ये केलेला बघायला मिळतो. आणि म्हणून अथर्ववेदाला आर्य अनार्य समन्वयाचं उत्तम उदाहरण म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तर अशा पद्धतीने आपल्याला या 4 वेदांची ओळख करून घेता येईल. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे उपनिषद. उपनिषदे हा जो शब्द आहे हा निषद या 3 शब्दांच्या संयोगातून बनलेला आहे. म्हणजे हे 3 शब्द एकत्र येऊन तयार झाले. निषद याचा अर्थ गुरुच्या जवळ बसणं असा, गुरुच्या समीप बसणं असा, गुरुच्या शेजारी बसून ज्ञान प्राप्ती करणं असा या शब्दाचा अर्थ सांगितला जातो. या उपनिषदामध्ये ऋग्वेदातला जो गूढ भाग आहे त्या ऋग्वेदातल्या गूढ भागाचं विस्तृतपणे वर्णन आहे. म्हणजे ज्या ऋग्वेदातल्या ऋचा ज्या आहेत ज्याचा अर्थ गूढात्म स्वरूपाचा आहे, जो अर्थ सहजासहजी आपल्याला लागत नाही किंवा तो अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला अधिक ताण द्यावा लागतो, अशा पद्धतीचा जो सगळा गूढ भाग आहे
तो या उपनिषदांमध्ये आलेला आहे असं आपल्याला बघायला मिळेल. आणि पुन्हा शंकराचार्यांनी सांगितलेलं जे तत्वज्ञान आहे म्हणजे ब्रह्मम सत्य आणि जगन मिथ्या, ब्रह्माला महत्व जे दिलेलं आहे तेच पुन्हा या उपनिषदांचं सूत्र असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे ब्रह्म हा सर्वश्रेष्ठ आहे, तो निर्गुण आणि निराकार आहे, अशा पद्धतीचं सूत्र या उपनिषदांमधून व्यक्त झालेलं आहे. याच्यामध्ये कटकेन निषद असेल, मांडुक्य निषद असेल, कंठोपनिषद असेल, मुंडोपनिषद असेल, अशी काही उपनिषदाची प्रकार जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. यातलं एक उदाहरण तुम्हाला मी आवर्जून सांगेन की भारताचं जे ब्रीद वाक्य आहे सत्यमेव जयते, हे ब्रीद या भारतीय उपनिषदांमधल्या मुंडोपनिषदांमधून घेतलेलं आहे. म्हणजे मुंडोपनिषद नावाचं जे उपनिषद आहे त्याच्यामधून भारताचं आता जे आपण सगळीकडे वाचत असलेलं ब्रीद वाक्य आहे सत्यमेव जयते, हे मुंडोपनिषदातून घेतलेलं आहे असं आपल्याला बघायला मिळेल. याच्यानंतर रामायण, महाभारत आणि भगवद्गीता यांचं प्राथमिक स्तरावरचं जे ज्ञान आहे तर त्याचा परिचय जो आहे तो परिचय आपण करून घेऊ. रामायण हा जो ग्रंथ आहे किंवा महाभारत हा ग्रंथ आहे, ही भारताच्या एकूण साहित्य परंपरेतली सर्वश्रेष्ठ महाकाव्य मानली जातात. म्हणजे महर्षी वाल्मिकी जे होते त्या महर्षी वाल्मिकींनी इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये रामायण लिहिलं असं म्हटलं जातं. आणि रामायणामध्ये सामाजिक प्रथा असतील, बहुपत्नीत्व असेल, गृहकलह असेल म्हणजे घरांमधली भांडणं असतील, स्वयंवर विवाहाची परंपरा असेल किंवा भावाभावांमधलं नातं असेल, या सगळ्या बाबी आपल्याला रामायणामध्ये बघायला मिळतात. म्हणजे तुम्ही बघा त्याच्यामध्ये बहुपत्नीत्वाची पद्धत आहे. म्हणजे दशरथाला असलेल्या 3 पत्न्या किंवा गृहकलह म्हणजे त्याच 3 पत्न्यांमध्ये आणि दशरथांमध्ये असलेला कलह किंवा स्वयंवर विवाहाची जी पद्धत आहे ती पद्धत आपल्याला तिथे बघायला मिळते. त्याच्याबरोबरच आपल्याला पुन्हा भावाभावांमधलं जे नातं आहे म्हणजे तुम्ही बघा राम आणि लक्ष्मणा विषयीचा आदरभाव हा भरत आणि शत्रुघ्न या धाकट्या भावांमध्ये कशा पद्धतीचा होता हे आपल्याला रामायण वाचलं की लक्षात येतं. तर अशा पद्धतीच्या ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत ह्या महर्षी वाल्मिकीने इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये लिहिलेल्या रामायणामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि मोठं काव्य असल्यामुळं, प्रदीर्घ काव्य असल्यामुळे त्याला महाकाव्य असं म्हणतो आपण. आणि सगळ्या प्रथा या रामायणामधून व्यक्त झालेल्या आहेत. पुन्हा यातली एक तुम्हाला माहिती व्हावी म्हणून एक गोष्ट सांगतो. जगभरामध्ये म्हणजे महर्षी वाल्मिकींना लिहिलेलं रामायण जे आहे ते रामायण आपण लक्षात घेऊया, पण यासोबतच या रामायणाबरोबरच जगामध्ये आतापर्यंत 300 रामायण लिहिली गेली वेगवेगळी. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आणखी एक तुम्हाला गोष्ट सांगायची म्हणजे जी रामायण ही जी सिरीज चालू होती दूरचित्रवाहिनीवरती, तर ती सिरीज असेल, ती सिरीज किंवा ती मालिका जी आहे ती मालिका तुलसीदास यांनी लिहिलेलं जे रामायण आहे त्याच्यावरती आधारलेली. आता लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा पुन्हा ह्या सगळ्या मालिका पुन्हा नव्याने पुनर्प्रक्षेपित करण्यात आलेल्या होत्या, म्हणून हा संदर्भ मी मुद्दाम तुम्हाला दिला. म्हणजे जगभरामध्ये 300 रामायण लिहिली गेलेली आणि प्रत्येक रामायण हे वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलं गेलेलं आहे. परंतु मूळतः पहिलं जे रामायण मानलं जातं ते महर्षी वाल्मिकीने लिहिलेलं पहिल्या शतकातलं रामायण. पण आपल्याला जे दूरचित्रवाहिनीवरून दाखवलं जातं ते रामायण मात्र तुलसीदासाने लिहिलेल्या रामायणावरती उभा असलेलं रामायण आहे असं आपल्याला बघायला मिळेल. त्याच्यानंतर दुसरं एक महाकाव्य जे आहे ते आहे महाभारत. महाभारत या महाकाव्याचं मूळ नाव जे आहे ते जय होतं. जे जय भारत असं नाव सुरुवातीला महाभारत या काव्याचं होतं. सुरुवातीला याच्यामध्ये 12,000 श्लोक होते, पण नंतर ह्या श्लोकांची संख्या वाढत वाढत 1,00,000 श्लोकांपर्यंत गेलेली आणि म्हणून याला महाभारत असं म्हटलं गेलं. म्हणजे इतक्या प्रचंड मोठ्या संख्येने असलेल्या श्लोकांचं भारत म्हणून त्याचा उल्लेख महाभारत असा केला गेला. जगभरातल्या ज्या सगळ्या मानवी प्रवृत्ती आहेत त्या सगळ्या मानवी प्रवृत्तींचा समावेश असलेलं काव्य असा महाभारताचा उल्लेख एका ओळीमध्ये आपल्याला करता येईल.
म्हणजे तुम्ही जर आज तुम्ही लहानपणी किंवा आता पाहिलेलं महाभारत असेल ते डोळ्यासमोर आणा, तुम्हाला सगळ्या प्रवृत्ती तिथे दिसतील. म्हणजे कौरव असतील, पांडव असतील, त्यांच्यामधला संघर्ष असेल, त्यांच्यामधला गृहकलह असेल, त्यांची सगळी जगण्याबद्दलची एकूण सगळी जी धडपड आहे ती असेल, किंवा सिंहासन मिळवण्यासाठी काय काय माणूस करू शकतो, कुठल्या थराला जाऊ शकतो, या सगळ्या बाबी ज्या आहेत या सगळ्या बाबी आपल्याला महाभारतामध्ये बघायला मिळतात. षडविकार जे आहेत, षडरिपू जे आहेत, त्यांचं सुद्धा दर्शन आपल्याला या महाभारतामधून बघायला मिळतं. आणि त्याच्यानंतर जो भगवद्गीता हा जो ग्रंथ आहे, हा भगवद्गीता हा ग्रंथ महाभारताचाच एक भाग आहे असं म्हटलं जातं किंवा असं आपल्याला बघायला मिळतं. महाभारतामधलं जे भीष्म पर्व आहे, म्हणजे महाभारतामध्ये वेगवेगळी पर्व मांडली गेलेली, त्याच्यामधलं जे भीष्म पर्व आहे त्या भीष्म पर्वामध्ये भगवद्गीतेचा समावेश केला गेला. आणि या भगवद्गीतेमध्ये एकूण 18 अध्याय आहेत. 18 अध्यायांमध्ये ही भगवद्गीता जी आहे ती विभागलेली आपल्याला बघायला मिळते. आणि पुन्हा गीतेमधून सुद्धा मानवी जीवनाचं तत्वज्ञान जे आहे ते तत्वज्ञान सांगितलेलं आहे असं आपल्याला बघायला मिळेल. त्याच्यानंतरचा आपल्या अभ्यासक्रमातला जो पुढचा एक उपघटक आहे तो आहे ब्राह्मणे, आरण्यके आणि पुराणे यातला फरक. तर यातला फरक आपण एक 5 मिनिटांमध्ये समजून घेऊ. ब्राह्मणे जी आहे ती ऋग्वेदावर आधारलेली आहे. म्हणजे ऋग्वेदांचा आधार घेऊन जी लिहिली गेली त्यांना ब्राह्मणे असं म्हटलं गेलं. या सगळ्यांमध्ये ब्राह्मणांमध्ये कर्मकांडात्मक विधींचं वर्णन जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती आलेले. वेगवेगळ्या प्रकारचे जे विधी सुरुवातीपासून केले जातात आर्यांच्या एकूण सगळ्या जीवन पद्धतीमध्ये कर्मकांडांना आणि विधींना, व्रतवैकल्यांना अतिशय महत्व होतं. तर त्या सगळ्यांचं वर्णन जे आहे, कर्मकांडात्मक अशा विधींचं वर्णन या ब्राह्मणांमधून झालेलं आहे. त्याचं सविस्तरपणे वर्णन या सगळ्या ब्राह्मणांमधून झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये गोपद ब्राह्मणे असेल, शतपथ ब्राह्मणे असेल, असे काही ब्राह्मणे जे आहेत ती लिहिली गेलेली आहेत असं आपल्याला बघायला मिळेल. त्याच्यानंतर दुसरा जो एक लिखित सगळा संदर्भ आहे आरण्यके. तर ही आरण्यके जी आहेत ही पुन्हा वेदांवरतीच आधारलेली आहे. म्हणजे ब्राह्मणे मुख्यत्वे ऋग्वेदावर आधारलेली आहेत, पण आरण्यके जी आहे ती जे एकूण 4 वेद आहेत ज्याचा उल्लेख आपण सुरुवातीला केला, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, या वेदांवरती आधारलेली जी आहे त्यांना आरण्यके असं म्हटलं जातं. यांना आरण्यके असं का म्हटलं जातं, तर अरण्यामध्ये बसून एकांतात साकारलेली असल्यामुळे त्यांना आरण्यके असं म्हणतात. म्हणजे जंगलामध्ये घनदाट अशा अरण्यामध्ये बसून यांची निर्मिती झालेली आहे आरण्यकांची. आणि म्हणून कारण आपण जंगल, वन याला अरण्य असं सुद्धा म्हणतो, असा सुद्धा शब्द मराठीमध्ये वापरला जातो. तर त्याच्यामुळं म्हणून यांना आरण्यके असं म्हणतात. आणि शेवटी पुराण, तर पुराणांची रचना ही सगळ्यात शेवटी झालेली आपल्याला बघायला मिळते. एकूण 18 पुराण आहेत आणि 18 उपपुराण. आणि या पुराणांमध्ये अवतारांची संकल्पना मांडली गेली. त्याच्यामध्ये मत्स्य पुराण असेल, गरुड पुराण असेल, वराह पुराण असेल, वामन पुराण असेल, किंवा आणखी अजून इतर पुराण जी आहेत, या सगळ्या अशा पद्धतीच्या एकूण 18 पुराणांची मांडणी ही आपल्याला पुराणांमध्ये केलेली दिसते. आणि म्हणून पुराणांची संख्या 18 आहे असं म्हटलं जातं. म्हणजे वेगवेगळ्या देवांनी वेगवेगळ्या प्राण्यांचा किंवा पक्ष्यांचा अवतार घेतला होता असं म्हटलं जातं. बरं, म्हणजे वामनाचा अवतार विष्णूने घेतला होता, किंवा मत्स्याचा अवतार देवांनी घेतलेला होता. तर अशा पद्धतीचं वर्णन या सगळ्या पुराणांमध्ये जे आहे ते आलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि पुराणांचं वैशिष्ट्य असं सांगितलं जातं की त्या काळातली जी समकालीन राजघराणी होती त्या राजघराण्याची माहिती सुद्धा या पुराणांमधून आलेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे सातवाहन घराणं जे आहे त्याची माहिती आपल्याला या पुराणांमधून आलेली बघायला मिळते. याच्यानंतरचा जो घटक आहे तो आहे महाराष्ट्रातलं संत साहित्य. महाराष्ट्रातल्या संत साहित्यावरती आपण जर बोलायला लागलो तर आपल्याला मिळालेला वेळ जो आहे तोही कमी पडेल, इतका मोठा हा विषय आहे. पण त्यातला काही धावता आढावा या संत साहित्याचा आपण इथं घेणार आहोत. महाराष्ट्राला संतांची पुराण
पुरातन अशी परंपरा लाभलेली आहे. आणि मराठी भाषा असेल, मराठी संस्कृती असेल, एकूण महाराष्ट्रीय परंपरा असेल, या सगळ्यांना संत वाङ्मयाने फार महत्वाचं बळ दिलेलं आहे असं आपल्याला बघायला मिळेल. सामान्य माणूस जो आहे त्याने विनाकारण कुठल्याही प्रकारचं शांतता भंग न करता मंदिरात जाऊन सावकाशपणे नामस्मरण करावं, भजन करावं, अशा पद्धतीचं ज्याला आपण म्हणूया की आचार धर्म जो आहे तो संतांनी सांगितलेला आपल्याला बघायला मिळतो. पूर्वी महाराष्ट्र जो होता त्या महाराष्ट्रावरती मुघलांचं राज्य होतं आणि त्या काळामध्ये सामान्य माणूस आपलं काम सोडून देवाचं जप करत बसायचं. आणि मग मराठी संतांनी त्यांना वारकरी संप्रदायाचं महत्व पटवून दिलं आणि हा वारकरी संप्रदाय नंतर हळूहळू भारतभर पसरलेला आपल्याला बघायला मिळतो. तर या संत परंपरेमध्ये संतांच्या एकूण सगळ्या संप्रदायांमध्ये एक 5-6 संप्रदाय आहेत ज्याची चर्चा आपण थोडक्यात करणार आहोत आणि मग पुढे जाणार आहोत. या सगळ्या संप्रदायांमध्ये सगळ्यात पहिला जो संप्रदाय आहे तो आहे नाथ संप्रदाय. गुरु शिष्य परंपरा जी आहे ती आपल्याला नाथ संप्रदायामध्ये बघायला मिळते. प्रत्यक्ष आचरण आणि कृती यावर या संप्रदायाचा भर असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. गोरक्षनाथ जे आहे त्या गोरक्षनाथांनी नाथ संप्रदायाची परंपरा सुरू केली असं देखील म्हटलं जातं. त्याच्यानंतरचा जो दुसरा संप्रदाय आहे तो आहे महानुभाव संप्रदाय. नाथ संप्रदायाच्या नंतर महानुभाव संप्रदाय निर्माण झाला. महानुभाव संप्रदाय जो होता याचा आचार धर्म हा अतिशय कठोर होता. म्हणजे ज्याला आपण म्हणू की संन्यस्त पद्धतीचं जीवन जगायचं आणि भिक्षा मागून जगायचं, कुठल्याही प्रकारचं हिंसा करायची नाही, परस्त्रीकडे बघायचं देखील नाही, अशा पद्धतीचा कडक आचार धर्म महानुभाव संप्रदायाचा होता. या महानुभाव संप्रदायामध्ये पंचकृष्णाची संकल्पना मांडली गेली. म्हणजे 5 कृष्णांची संकल्पना मांडली गेली. त्याच्यामध्ये पहिलं श्रीकृष्ण, दुसरे दत्तप्रभू, तिसरे गोविंद प्रभू, चौथे चक्रधर स्वामी, 5वे चांगदेव राहुल. या 5 कृष्णांना या महानुभाव संप्रदायामध्ये अतिशय महत्वाचं स्थान दिलं गेलं. आणि या महानुभाव संप्रदायामध्ये निर्माण झालेलं जे सगळं वाङ्मय आहे हे सगळं वाङ्मय जे आहे ते पंथनिष्ठेवरती आधारित असलेलं वाङ्मय होतं असं आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर पुढे संप्रदाय जो उदयाला आला त्याला आपण वारकरी संप्रदाय असं, म्हणजे आषाढी आणि कार्तिकीच्या निमित्तानं पंढरपूरचं जे विठ्ठलाचं मंदिर आहे, म्हणजे विठ्ठल हे वारकरी संप्रदायाचं दैवत. वर्षभरामधून 2 वेळेला त्या आपल्या दैवताला भेटण्यासाठी वारी करायची. असे वारी करणारे जे लोक होते त्या वारी करणाऱ्या लोकांना वारकरी म्हटलं जायचं आणि तिथून ते नाव नंतरच्या वारकरी संप्रदाय या संप्रदायाला मिळालं आणि त्यांना वारकरी संप्रदाय असं म्हटलं गेलं. पुंडलिकानं वारकरी संप्रदायाची स्थापना केली अशा पद्धतीचा उल्लेख आपल्याला वारकरी संप्रदायावरच्या लिखित ग्रंथामध्ये सापडतो. आणि मग वारकरी संप्रदाय नंतर कशा पद्धतीने पसरला सगळीकडे याचंही एक सविस्तर अशा पद्धतीचं सगळं विवेचन आपल्याला त्या ग्रंथांमधून बघायला मिळतं. म्हणजे महानुभाव नाथ संप्रदायापेक्षाही वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार हा नंतरच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती झाला आपल्याला बघायला मिळतो. आजही आपण बघतो की आजही दरवर्षी वर्षभरातून 2 वेळेला आषाढी एकादशीला आणि कार्तिकी एकादशीला वाऱ्या होतात आणि लाखो वारकरी पंढरपूरच्या विठ्ठलाला भेटायला जातात आणि त्याचं दर्शन घेतात. तर ही वारकऱ्यांची परंपरा जी आहे ती परंपरा देखील वारकरी संप्रदायामध्ये निर्माण झाली आणि नंतर अनेक जात समूहातले संत या संप्रदायामध्ये येऊन स्थिरावले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावरती अभंग रचना केली. त्याचा परिचय आपण पुढच्या टप्प्यामध्ये करून घेऊ. त्याच्यानंतरचा उदयाला आलेला संप्रदाय म्हणजे समर्थ संप्रदाय. 13व्या शतकामध्ये या समर्थ संप्रदायाचा उदय झाला साधारणपणे असं म्हटलं जातं. महानुभाव संप्रदाय जो आहे तो 12व्या शतकामध्ये उदयाला आला, 11व्या-12व्या शतकामध्ये. नाथ संप्रदाय जो आहे तो साधारणपणे 8व्या-9व्या शतकामध्ये, 7व्या-8व्या शतकामध्ये उदयाला आला. अशा पद्धतीची या संप्रदायांच्या उदयांची परंपरा जी आहे ती सांगितली जाते. समर्थ संप्रदाय जो आहे तो 13व्या शतकामध्ये उदयाला आला आणि समर्थ रामदास जे आहे त्यांनी या संप्रदायाची प्रस्थापना केली असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर
पुढचा जो महाराष्ट्रामधला एक महत्वाचा संप्रदाय आहे तो आहे दत्त संप्रदाय. या दत्त संप्रदायाचा उदय 14व्या शतकामध्ये झाला. नृसिंह सरस्वती याच्या अवतार कार्यातून या संप्रदायाचा उदय झाल्याचं म्हटलं जातं आणि अनेक चरित्र ग्रंथ या दत्त संप्रदायामध्ये लिहिले गेलेले आहेत. आता आपण या संप्रदायामधलं थोडक्यात त्याचे प्रणेते आणि त्याच्यामधलं महत्वाचं जे साहित्य आहे त्याची थोडीशी ज्याला आढावा आपण घेऊया. महानुभाव संप्रदाय जो आहे या महानुभाव संप्रदायामध्ये गोविंद प्रभू यांच्यापासून या संप्रदायाचा उगम झाला असं म्हटलं जातं आणि चक्रधर स्वामी हे महानुभाव संप्रदायाचे प्रणेते मानले जातात. याच्यामध्ये अत्यंत महत्वाचे ग्रंथ म्हणजे लीळाचरित्र आणि दुसरा ग्रंथ आहे गोविंद प्रभू चरित्र. लीळाचरित्र आणि गोविंद प्रभू चरित्र हे दोन्ही ग्रंथ भाईम भट यांनी लिहिले. लीळाचरित्र या ग्रंथामध्ये काय केलं त्यांनी तर चक्रधर स्वामी जे होते महानुभाव संप्रदायाचे प्रणेते त्या चक्रधर स्वामींशी संबंधित चमत्कारिक स्वरूपाच्या कथा किंवा त्यांच्या आठवणी ज्या आहेत त्या त्यांनी या ग्रंथामधून लीळाचरित्र या ग्रंथामधून मांडले. त्याच्यानंतर गोविंद प्रभू चरित्र या ग्रंथामधून महानुभाव संप्रदायाचा उगम ज्यांच्यापासून झाला गोविंद प्रभू जे पंचकृष्णांमधले एक मानले जातात त्यांचं चरित्र त्यांचं जीवन चरित्र भाईम भटांनी या गोविंद प्रभू चरित्र या ग्रंथामधून लिहिलं. त्याच्यानंतर महानुभाव संप्रदायाचे पुन्हा जे ग्रंथ आहे त्याच्यामध्ये मूर्ती प्रकाश आणि स्मृती स्थळ हे ग्रंथ आपल्याला बघायला मिळतात. यात नरेंद्र जे आहेत त्यांनी लिहिलेला ग्रंथ, भास्कर भट बोरीकरांनी लिहिलेले शिशुपालवध आणि उद्धव गीता हे ग्रंथ, दामोदर पंडितांनी लिहिलेला वच्छाहरण हा ग्रंथ, खळोबासांनी लिहिलेला सह्याद्री वर्णन हा ग्रंथ आणि विश्वनाथ बास यांनी लिहिलेला रुद्धिपूर वर्णन हा ग्रंथ हे 7 ग्रंथ महानुभाव संप्रदायामध्ये लिहिले गेले. याच्यामधून सुद्धा महानुभाव संप्रदायाचं तत्वज्ञान महानुभाव सांप्रदायिकांची जी ज्याला आपण म्हणूया की धार्मिक स्थळं होती धर्मस्थळं होती त्यांचं वर्णन या सगळ्या ग्रंथांमधून आलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर नाथ संप्रदाय सिद्ध सिद्धांत गोरक्षनाथ जे आहे यांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे म्हणजे गोरक्षनाथांपासून नाथ संप्रदायाची परंपरा सुरू झाली असं आपल्याला बघायला मिळते आणि जवळपास नंतर ती कितीतरी म्हणजे 9, 10, 12 नाथांपर्यंत ती परंपरा चालत आलेली आपल्याला बघायला मिळते. निवृत्तीनाथ हे नाथ परंपरेतले शेवटचे नाथ असं त्याचा उल्लेख केला जातो म्हणजे ते शेवटचे शिष्य. तर गोरक्षनाथ जे पहिले सांप्रदायिक होते किंवा ज्यांच्यापासून या नाथ संप्रदायाची सुरुवात झाली त्यांनी सिद्ध सिद्धांत नावाचा ग्रंथ लिहिला. सिद्धांत संग्रह, हठयोग प्रदीपिका आणि गोरखबाणी असे 4 प्रमुख ग्रंथ या गोरक्षनाथांनी नाथ संप्रदायाच्या तत्वज्ञानाचा आणि आचार धर्माचा प्रचार करण्यासाठी लिहिले. आणि पुन्हा शक्तियुक्त शिवाची संकल्पना जी आहे ती त्यांनी या ग्रंथांमधून मांडलेली आपल्याला बघायला मिळते. आता इथे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की हे सगळे जे संप्रदाय आहेत या संप्रदायांमध्ये निर्माण झालेले जे साहित्य आहे ना हे त्या संप्रदायाचं तत्वज्ञान आणि त्यांचा आचार धर्म याचा प्रचार प्रसार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लिहिलं गेलेलं आहे असं आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर गोरक्ष गीता नावाचा ग्रंथ नाथ संप्रदायामध्ये लिहिला गेला तो गहिनीनाथांनी लिहिला. गंगाधर नाथांनी गोरक्ष गीता निर्वण नावाचा ग्रंथ लिहिला. त्याच्यानंतर धोंडीराज मालू यांनी नवनाथ भक्तिसार नावाचा ग्रंथ लिहिला. आणि संप्रदायाच्या प्रचारार्थ या सगळ्या ग्रंथांची निर्मिती झालेली आपल्याला बघायला मिळते. वैराग्याचं पालन केलं पाहिजे, भक्तीचा मार्ग अनुसरला पाहिजे आणि आपला आचार धर्म हा आपल्या संप्रदायाला शोभेल असा असला पाहिजे अशा पद्धतीच्या सगळ्या मूल्यांचा प्रचार प्रसार करण्यासाठी म्हणून या ग्रंथांची निर्मिती नाथ संप्रदायामध्ये झालेली आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतरचा संप्रदाय आहे वारकरी संप्रदाय. मी म्हटलं तसं की त्यांचं दैवत हे विठ्ठल आहे आणि भक्त पुंडलिक हे आद्य प्रवर्तक मानले जातात. वेदांना प्रमाण मानणारा अशा पद्धतीचा हा संप्रदाय आहे. या संप्रदायाचा सर्वोच्च ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला ज्ञानेश्वरी हा वारकरी संप्रदायाच्या सगळ्या ग्रंथसंपदेतला सर्वश्रेष्ठ ग्रंथ मानला जातो. कारण या ज्ञानेश्वरीमधून ज्ञानेश्वरीवरांनी मानवी जीवनाचं तत्वज्ञान अतिशय सोप्या पद्धतीने मांडलेलं आहे असं आपल्याला बघायला मिळतं. अमृतानुभव असेल, चांगदेव 65 असेल हे ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेले आहेत.
त्याच्यानंतर मुक्ताबाई ज्या आहेत त्यांनी ताटीचे अभंग लिहिलेले आहेत. ज्ञानेश्वरांची धाकटी बहीण. अभंग गाथा जी लिहिलेली आहे ती संत तुकारामांनी लिहिलेली आहे. भागवत संत एकनाथांनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर गोरा कुंभार असेल, सावतामाळी असतील, जनाबाई असतील, नरहरी सोनार असतील, चोखामेळा असतील, कर्ममेळा असतील, यांनी शेकडो अभंग वारकरी संप्रदायाचा आणि भक्तीचा प्रचार प्रसार करण्यासाठी लिहिलेले आपल्याला बघायला मिळते. संत एकनाथ जे आहेत त्यांनी भारुडांची रचना करून वारकरी संप्रदाय जो आहे तो आणि सामाजिक प्रथा परंपरा ज्या आहेत त्याच्यावरती भाष्य करण्याचा प्रयत्न भारुडांच्या रचनेमधून केला. आणि ही भारुड संत एकनाथ रात्र झाली की गावागावांमध्ये जाऊन सादर करायचे आणि त्याच्यामधून सामाजिक प्रबोधन जे आहे ते करण्याचा प्रयत्न करायचे. म्हणून संत एकनाथांना लोकशिक्षक असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर कीर्तनाची परंपरा जी आपल्याकडे सुरू झाली ती संत नामदेवांनी केली आणि ती वारकरी संप्रदायातूनच सुरू झालेली आपल्याला बघायला मिळते. कीर्तनामधून सुद्धा एखादा अभंग घेऊन त्या अभंगाचं निरूपण करता करता मानवी जीवनाची जीवन प्रणाली, मूल्य प्रणाली आणि आपल्या जगण्याचं तत्वज्ञान जे आहे ते कीर्तनामधून सांगण्याची परंपरा निर्माण झालेली आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर समर्थ संप्रदाय जो आहे त्या समर्थ संप्रदायामध्ये त्यांचं दत्त संप्रदाय आहे. दत्त संप्रदायाचं दैवत जे आहे ते दत्त होतं. त्यांच्या आद्य प्रवर्तक नृसिंह सरस्वती होते. आणि या दत्त संप्रदायामध्ये महत्वाचे जे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुरु चरित्र नावाचा ग्रंथ आहे, ज्याचा उल्लेख इथे या सादरीकरणामध्ये आलेला नाही, पण मी मुद्दाम तुम्हाला सांगतो. गुरुचरित्र असेल किंवा 21 समासी असेल, हे ग्रंथ जे आहेत ते साधारणपणे हे दत्त संप्रदायाचे महत्वाचे ग्रंथ मानले जातात. चरित्र ग्रंथांची निर्मिती दत्त संप्रदायामधून मोठ्या प्रमाणात झाली. त्याच्यानंतर समर्थ संप्रदाय जो आहे तो समर्थ संप्रदाय महत्वाचा मानला जातो. समर्थ संप्रदायाचं दैवत म्हणजे श्रीराम आणि हनुमान हे दैवत मानलं जातं. आणि त्याचे प्रणेते जे आहेत ते समर्थ रामदास होते. समर्थ रामदासांनी 21 समासी, रामायण, मनाचे श्लोक आणि दासबोध या ग्रंथांमधून या समर्थ संप्रदायाचं तत्वज्ञान मांडलेलं आपल्याला बघायला मिळतं. नुसतं तत्वज्ञान नाही तर एकूण सगळी त्या काळातली सगळी परिस्थिती सुद्धा प्रत्यक्षपणे या ग्रंथांमधून मांडलेली आपल्याला बघायला मिळते. दासबोध हा समर्थ संप्रदायाचा तत्वज्ञानपर ग्रंथ मानला जातो. समर्थ प्रताप नावाचा गिरीधर स्वामींनी लिहिलेला ग्रंथ, भक्तिलीलामृत नावाचा भीमस्वामींनी लिहिलेला ग्रंथ किंवा दास विश्रामधाम हा आत्माराम एकेहळीकरांनी लिहिलेला ग्रंथ हे समर्थ संप्रदायातले महत्वाचे ग्रंथ मानले जातात. याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो मुद्दा आहे भारतातल्या प्रमुख भाषांमधले पुरस्कार विजेते साहित्य. याच्यामध्ये फक्त मी 2 पुरस्कारांच्या संदर्भातलीच माहिती तुम्हाला देणार आहे, कारण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे आणि त्याचे संदर्भ कुठून घेतलेले आहेत हेही सांगेन, म्हणजे तुम्हाला नंतर पुन्हा ते संदर्भ बघता येतील पुन्हा. भारत सरकारतर्फे साहित्याच्या क्षेत्रामध्ये दिलेला सर्वोच्च पुरस्कार जो आहे त्याला ज्ञानपीठ पुरस्कार असं म्हटलं जातं. या ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात 1961 पासून झाली आणि त्याची घोषणा 1961 पासून झाली आणि पहिला जो पुरस्कार आहे तो 1965 पासून द्यायला सुरुवात केली. पहिला पुरस्कार प्रसिद्ध मल्याळम लेखक जे आहेत जी शंकर कुरुप यांना देण्यात आला आणि ही ज्ञानपीठ पुरस्कार देण्याची परंपरा ही आजतागायत सुरू असलेली आपल्याला बघायला मिळते. भारतीय साहित्य विश्वातला हा सर्वोच्च पुरस्कार म्हटला जातो असं मी तुम्हाला म्हटलं. आणि ज्या साहित्यिकाने प्रगल्भ स्वरूपाचं अत्युच्च अशा पद्धतीची मूल्य असलेले आणि सगळ्यांना ज्याला आपण म्हणूया की प्रभावित करेल, अनेक वर्ष कालातीत स्वरूपात टिकून राहील अशा पद्धतीचं साहित्य ज्या लेखकाने लिहिलेलं आहे त्याला हा सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो. भारतातल्या ज्या महत्वाच्या 22 भाषा, आता 24 भाषा आहेत, त्या 24 भाषांमधल्या कुठल्या तरी एका लेखकाला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. आतापर्यंत हा पुरस्कार जवळपास म्हणजे 2009-10 पर्यंत 59 साहित्यिकांना देण्यात आलेला होता. त्याच्यानंतरही जवळपास 7-8 साहित्यिकांना तो दिलाय. म्हणजे ही संख्या 70च्या घरामध्ये आजपर्यंत गेलेली आपल्याला बघायला मिळेल.
याच्यामध्ये ही सगळी पुरस्कार विजेत्या साहित्यिकांची यादी आहे. मी म्हटलं तसं 1965 मध्ये जी शंकर कुरूप जे होते त्यांना मल्याळम भाषेमध्ये लेखन केल्या. ओदा कुज्जल या कलाकृतीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर 66 मध्ये ताराशंकर बंदोपाध्याय बंगाली लेखक जे होते त्यांना गणदेवता या त्यांच्या साहित्य कृतीसाठी तो पुरस्कार मिळाला. मी फक्त मराठीतल्या साहित्यिकांचा उल्लेख आता करेन. ही यादी तुम्हाला तुम्ही जर इंटरनेटवरती गेला तर तुम्हाला ती गुगलवरती सहज उपलब्ध आहे. त्याच्यामुळे मी ती आता इथं वाचत बसत नाही. पण मराठीमधल्या एकूण आतापर्यंत 4 लेखकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यामध्ये पहिले जे मराठीतले लेखक आहेत ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला ते लेखक आहेत वि.स. खांडेकर. त्यांना आपण विष्णू सखाराम खांडेकर असं त्यांचं पूर्ण नाव आहे. आणि त्यांची ययाती ही जी कादंबरी आहे त्या कादंबरीसाठी त्यांना 1974 साली ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर दुसरे जे मराठी भाषेतले ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे साहित्यिक आहेत ते आहेत कविवर्य कुसुमाग्रज, ज्यांना आपण विष्णू वामन शिरवाडकर असं देखील म्हणतो. तर कुसुमाग्रजांच्या नटसम्राट या साहित्य कृतीसाठी हा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला असा उल्लेख केला जातो. पण तरी सुद्धा मी म्हणेन की कुसुमाग्रजांचं जे एकूण सगळं लेखन आहे त्या सगळ्या लेखनासाठी म्हणून त्यांना हा पुरस्कार मिळाला आणि तो 1987 साली मिळाला. त्याच्यानंतर मराठीमधले पुढचे जे लेखक आहेत ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते आहेत बिंदा करंदीकर. बिंदा करंदीकरांना इसवी सन 2003 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. तो त्यांना त्यांच्या अष्टदर्शने या कविता संग्रहासाठी मिळाला आणि अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचा हा कविता संग्रह असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. आणि त्याच्यानंतर मराठीमध्ये ज्ञानपीठ मिळालेला चौथा जो लेखक आहे, चौथा आणि शेवटचा, तो म्हणजे डॉक्टर भालचंद्र नेमाडे. त्यांना 2014 साली त्यांची जी आलेली कादंबरी होती 2010 मध्ये हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या कादंबरीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. जवळपास 69 लेखकांना आतापर्यंत ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. 2017चा ज्ञानपीठ पुरस्कार कृष्णा सोबती या लेखिकेला मिळालेला आहे शेवटचा असं आपल्याला बघायला मिळेल. त्याच्यानंतर दुसरा जो एक महत्वाचा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार आहे तो पुरस्कार आहे साहित्य अकादमी पुरस्कार. याची सुरुवात सुद्धा 1965 नंतरच झालेली आपल्याला बघायला मिळते. साहित्य अकादमी पुरस्कार हा भारतामधल्या ज्या सगळ्या 24 भाषा आहेत त्यातल्या एका लेखकाला दरवर्षी दिला जातो. म्हणजे मराठी भाषेमध्ये लेखन करणाऱ्या एका लेखकाला, चांगल्या लेखकाला दरवर्षी हा पुरस्कार मिळतो. 2011 पासून तर 2019 पर्यंतची म्हणजे जवळपास 9 वर्षाची यादी मी तुमच्या समोर ठेवलेली. त्याच्या अगोदर सुद्धा जवळपास 50 लेखकांना हा पुरस्कार मिळालेला आहे मराठीमधल्या. पण ती यादी सविस्तरपणे इथं घेता आली नाही. अलीकडच्या 9 वर्षांमध्ये जे काही पुरस्कार मिळालेले आहेत साहित्य अकादमीचे त्याची यादी फक्त मी तुमच्या समोर इथं ठेवलेली आहे. 2011 साली ग्रेस हे जे कवी होते त्यांच्या वाऱ्याने हलते रान या ललित निबंध संग्रहाला हा पुरस्कार मिळाला होता. 2012 साली जयंत पवारांना हा पुरस्कार कथा संग्रहासाठी मिळाला. फिनिक्सच्या राखेतून उठला मोर या कथा संग्रहासाठी तो मिळाला होता. आणि अगदी अलीकडचा शेवटचा उल्लेख मी करतो की 2019 साली कदाचित अजूनही या कविता संग्रहासाठी औरंगाबादच्या ज्या कवयित्री आहेत अनुराधा पाटील यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आपल्याला आहे असं म्हणता येईल. याच्यामध्ये फक्त एक संदर्भ द्यायचा राहिला की हा जो साहित्य अकादमीचा पुरस्कार आहे हा पुरस्कार याची रक्कम जवळपास आता 1 लाख रुपये आहे आणि जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे त्याची रक्कम जी आहे ती 5 लाख रुपये आहे. मानपत्र 5 लाख रुपये आणि एकूण इतर बाबी ज्या आहेत त्या पुरस्कारामध्ये समाविष्ट आहे. याच्यानंतरचा जो पुढचा मुद्दा आहे तो आहे 20व्या शतकातील प्रमुख ग्रंथ साहित्य. तर याच्यामध्ये 20व्या शतकामध्ये मराठीमध्ये कथा, कादंबरी, कविता आणि नाटक या वाङ्मय प्रकारांमध्ये लेखन झालं. वैचारिक स्वरूपाचं लेखन झालं ज्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे समकालीन लेखक जे आहेत त्यांनी वैचारिक लेखन केलं. किंवा त्याच्यानंतर आंबेडकरांच्या नंतर
अगदी अलीकडे अनेक लेखक जे आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये गंगाधर पानतावणेंचं नाव घेता येईल, ज्यांनी वैचारिक लेखन केलं, किंवा नरहर कुरुंदकर असतील यांनी वैचारिक लेखन केलं, ग.प. प्रधान असतील यांनी वैचारिक लेखन केलं. तर अशा पद्धतीची वैचारिक लेखकांची परंपरा आपल्याला सांगता येते. आणि इतर देखील लेखन या 20व्या शतकामध्ये झालेलं आहे. याच्याबरोबरच आणखी याच्यामध्ये प्रामुख्यानं निबंध, कथा, कादंबरी, कविता, नाटक, चरित्र, आत्मचरित्र आणि प्रवास वर्णन या वाङ्मय प्रकारांमध्ये काय लेखन झालं हे थोडक्यात मी सांगतो. तर निबंध जे आहेत ते निबंध साधारणपणे आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला मराठीमध्ये निबंध लिहिले गेले. तर त्याच्यामध्ये लोकमान्य टिळक असतील, महात्मा फुले असतील किंवा आगरकर असतील, 19व्या आणि 20व्या शतकामध्ये या सगळ्या समाज सुधारकांनी समाजाला जाग करण्यासाठी, समाजाला जागृत करण्यासाठी आणि त्या काळातल्या अनिष्ट प्रथा, रूढी, परंपरा यांच्यावरती प्रहार करण्यासाठी, लोक प्रबोधनासाठी, आपण म्हणूया समाज प्रबोधनासाठी निबंध लेखन केलं असं आपल्याला बघायला मिळेल. त्यावेळेला अनेक वर्तमानपत्र आणि दैनिक जे आहेत त्याच्यामधून या सगळ्या समाज सुधारकांचे निबंध प्रकाशित झालेले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये जहाल पद्धतीची निबंध माला जी आहे ती लोकमान्य टिळकांनी लिहिलेली, ही केसरी असेल किंवा मराठा असेल या दैनिकातून लिहिली होती. किंवा आगरकरांनी सुद्धा गोग आगरकर जे आहेत, गोपाळ गणेश आगरकर, त्यांनी सुद्धा त्यांच्या सुधारक या वर्तमानपत्रातून आणि काही काळ मराठामधून त्यांनी निबंध लेखन केलेलं आपल्याला बघायला मिळतं. महात्मा फुलेंनी सुद्धा त्या काळातल्या दैनिकांमधून वेगवेगळ्या विषयांवरचे निबंध लिहिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाती प्रथा असेल किंवा एकूण सगळ्या जे कर्मकांड असतील याच्यावरती प्रहार करणारे निबंध त्या काळामध्ये लिहिलेले आपल्याला बघायला मिळतात. नाटक या वाङ्मय प्रकारामध्ये मराठीमध्ये जे पहिलं नाटक सांगितलं जातं ते विष्णुदास भाव्यांनी लिहिलं, सीता स्वयंवर नावाचं. 1848 मध्ये हे नाटक प्रकाशित झालं. त्याच्यानंतर गोविंद बल्लाळ देवल असतील, ज्यांनी संगीत शारदा सारखं नाटक लिहिलं. खाडिलकर असतील किंवा त्याच्यानंतर प्र. के. अत्रे असतील, अत्र्यांनी तर अनेक नाटकं लिहिली. लग्नाची बेडी असेल किंवा बेड्याचा संसार असेल, ही नाटकं अत्र्यांनी लिहिली. साठोत्तरी काळामध्ये विजय तेंडुलकर हे एक महत्वाचे नाटककार मानले जातात, ज्यांनी गिधाडे सारखं नाटक लिहिलं किंवा ज्यांनी श्रीराम कोतवाल हे नाटक लिहिलं, ज्या नाटकाने त्या काळामध्ये अतिशय खळबळ माजवून दिली साहित्य विश्वामध्ये. तर ते महत्वाचं नाटक त्यांचं आहे. विजय तेंडुलकर हे फार महत्वाचे नाटककार साठोत्तरी काळामध्ये. सतीश आळेकर जे आहेत त्यांची नाट्य संपदा महत्वाची आहे. त्यांनी महत्वाची नाटकं जी आहेत ती मराठीला दिलेली आहेत, मराठी नाट्य परंपरेमध्ये लिहिलेली आहेत. रत्नाकर मतकरी आहेत, त्यांनी सुद्धा नाट्यत्रयी लिहिलेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे ज्याला आपण म्हणूया की मानवी जगण्यातली जी गुंतागुंत आहे ती अतिशय वेगळ्या पद्धतीने मांडणारा नाटककार म्हणून रत्नाकर मतकरींचा उल्लेख जो आहे तो आपल्याला करावा. चरित्र आत्मचरित्रांमध्ये स्मृती चित्रे हे नावा टिळकांच्या पत्नी लक्ष्मीबाई टिळक यांचं पहिलं आत्मचरित्र प्रकाशित झालेलं. स्मृती चित्रे हे महत्वाचं आत्मचरित्र सुरुवातीचं. त्याच्यानंतर आनंदीबाई जोशींनी लिहिलेलं आमच्या आयुष्यातील काही आठवणी हे एक महत्वाचं आत्मचरित्र आपल्याला सांगता येईल. नंतर अनेकांनी आत्मचरित्र लिहिली, अगदी आजतागायत हजारो आत्मचरित्र प्रकाशित झालेली मराठीमध्ये आपल्याला बघायला मिळते. त्या सगळ्यांचा उल्लेख इथं करणं शक्य नाही, परंतु तुम्ही गंगाधर गाडगिळांचं आत्मचरित्र जर बघितलं, एका मुलगीचे महाभारत हे आत्मचरित्र असेल किंवा कऱ्हेचे पाणी नावाचं आत्मचरित्र प्र. के. अत्र्यांनी लिहिलेलं आहे. तर ही आत्मचरित्रांची परंपरा मराठीमध्ये आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर कथा या वाङ्मय प्रकारामध्ये साधारणपणे हरिभाऊ आपटे किंवा नाहा आपटे यांच्यापासून एक कथा लेखनाची परंपरा सुरू झालेली आपल्याला बघायला मिळते. काळ तर मोठा कठीण आला सारखी कथा हरिभाऊ आपट्यांनी 1880च्या दशकामध्ये लिहिली आणि तेव्हापासून कथा लेखनाची परंपरा मराठीमध्ये सुरू झाली. 19व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये वि. स. खांडेकर असतील, नासी फडके असतील यांनी लघुकथा लिहिली मराठीमध्ये. अतिशय छोट्या छोट्या विषयावरती त्यांनी कथा लिहिल्या. त्याच्यानंतर 45च्या टप्प्यावरती नवकथा आली, ज्याच्यामध्ये गंगाधर गाडगीळ, पुभा भावे, त्याच्यानंतर व्यंकटेश माडगुळकर, अरविंद गोखले यांनी नवकथा लिहिली.
गंगाधर गाडगिळांचा किडलेली माणसं हा खूप गाजलेला कथासंग्रह आहे, किंवा मंजुळा नावाचा कथासंग्रह गोखल्यांनी लिहिलेला आहे, किंवा वहिनींच्या बांगड्या नावाचा कथासंग्रह कुबा भावेंनी लिहिलेला आहे. आणि त्याच्यानंतर साठोत्तरी काळामध्ये वेगवेगळे साहित्य प्रवाह आले. त्या साहित्य प्रवाहातल्या लेखकांनी सुद्धा दलित साहित्य प्रवाहातली कथा असेल, ग्रामीण साहित्य प्रवाहातली कथा असेल, ही मोठ्या प्रमाणावरती मराठीमध्ये लिहिली गेली. तर आणि कविता कविता या वाङ्मय प्रकारामध्ये सगळ्यात अगोदर मराठीमध्ये आधुनिक काळामध्ये केशवसुतांनी कविता लेखन केले. 1885च्या आसपास केशवसुतांनी काव्य लेखनाला सुरुवात केली आणि तिथून आधुनिक मराठी कवितेची सुरुवात झाली असं आपल्याला म्हटलं जातं. केशवसुतांच्या सोबत खानदेशामधले आपल्या जळगावचे बालकवी जे होते त्यांनी काव्यलेखन केलं, किंवा गोविंदाग्रज होते त्यांनी काव्यलेखन केलं, नावा टिळक होते त्यांनी काव्यलेखन केलं. ही आधुनिक मराठी कवितेमधली पहिली पिढी होती. यांनी सुद्धा निसर्ग वर्णनपर, सामाजिक विषयाच्या, प्रेम भावना व्यक्त करणाऱ्या अशा सगळ्या विषयांवरच्या कविता यांनी लिहिलेल्या आपल्याला बघायला मिळते. 1920च्या टप्प्यावर पुन्हा रविकिरण मंडळ आलं. त्या रविकिरण मंडळाची कविता जी आहे ती पुन्हा वेगळ्या पद्धतीची होती. 45च्या टप्प्यावर म्हणजे 1945 नंतर बासी मर्ढेकरांनी नवकविता लिहिली मराठीमध्ये. म्हणजे तोपर्यंतची काही 2 महायुद्ध झालेली होती. त्या महायुद्धांनी घडून आणलेले जे परिणाम होते त्या परिणामांचा उहापोह करणारी जी कविता आहे ती कविता नंतरच्या टप्प्यावरती आपल्याला मर्ढेकरांच्या परंपरेतल्या कवींनी लिहिलेली बघायला मिळेल. आणि साठोत्तरी काळामध्ये, नवोदत्तरी काळामध्ये समकालीन जगण्याच्या ज्या वेगवेगळ्या प्रवृत्ती आहेत, मानवी जगण्यातले वेगवेगळे स्तर आहेत, विषय आहेत, सामाजिक समस्या आहे, प्रेम आहे, निसर्ग आहे, शेती आहे, जाती प्रथा, या सगळ्या विषयांवरती पुन्हा नंतरच्या टप्प्यावरती जे आहे ते आपल्याला काव्यलेखन मराठीमध्ये झालेलं बघायला मिळतं. आणि कादंबरी लेखन सुद्धा 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये म्हणजे 1857 पासून मराठीमध्ये कादंबरी लेखन सुरू झालं. या परंपरेमध्ये सगळ्यात अगोदर पहिली जी कादंबरी मराठीमध्ये लिहिली गेली ती कादंबरी यमुना पर्यटन नावाची कादंबरी. ही कादंबरी 1857 मध्ये लिहिली गेली. आणि त्याच्यानंतर मग कादंबरी लेखनाची जी परंपरा आहे ती परंपरा आपल्याला सुरू झालेली बघायला मिळते. मग नंतर हरिभाऊ आपटे असतील, नाहा आपटे असतील, नाथ माधव असतील, किंवा वि.स. खांडेकर असतील, किंवा त्याच्यानंतरच्या टप्प्यावरती भालचंद्र नेमाडे असतील, रंगनाथ पठारे असतील, साने गुरुजी असतील, यांनी मराठी कादंबरीमध्ये वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या आणि विषयाच्या कादंबऱ्या लिहून मराठी कादंबरी समृद्ध केली. दलित जाणीवेची किंवा ग्रामीण जाणीवेच्या कादंबऱ्या सुद्धा अण्णाभाऊ साठे, शंकरराव खरात किंवा आपले ग्रामीण लेखक जे आहेत त्यामध्ये असलेले त्या लेखकांमधले आनंद यादव असतील, नागनाथ कोत्तापल्ले असतील, यांच्या ज्या कादंबऱ्या आहेत या कादंबऱ्या या सगळ्या परंपरेमधल्या महत्वाच्या कादंबऱ्या आहेत. तर यांचा उल्लेख आपल्याला करता येईल. तर अशा पद्धतीचं लेखन जे आहे ते मराठीमध्ये या टप्प्यावरती झालं. संस्कृती हा जो दुसरा घटक आहे त्याच्याबद्दल एक 10 मिनिटांमध्ये धावत्या पद्धतीची चर्चा मी करतो. त्याच्यामध्ये संगीत कला आहे. तर या संगीत कलेमध्ये प्रयोग परंपरा आणि विद्वत परंपरा अशा 2 परंपरा संगीत कलेमध्ये सांगितल्या जातात. आणि प्रयोग परंपरा ही प्रत्यक्ष सादरीकरणाशी संबंधित असते आणि विद्वत परंपरा जी आहे ती संगीत व्यवहाराचं नियमन करून देणारी परंपरा असं तिचा उल्लेख केला जातो. आणि या संगीत कलेमध्ये श्राव्य संवेदनेतून आपल्याला हवं ते आविष्कृत करण्यावरती कला संगीत जे आहे ते लक्ष केंद्रित करतं. आणि त्यामुळे आदिम संगीतापेक्षा हे कला संगीत वेगळं मानलं जातं. आणि या वेगवेगळ्या प्रकारच्या श्राव्य संवेदना ज्या आहेत या संगीत कलेमधून जाग्या केल्या जातात. एकल कलाकारास वाव देणारा अशा पद्धतीचं हे संगीत मानलं जातं किंवा ही कला मानली जाते. हिंदुस्थानी संगीत परंपरेमध्ये एककलेवरती अधिक भर असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. कारण त्याच्यामुळे कलाकाराचं जे व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे ते त्याला अधिक मिळतं आणि तो त्या पद्धतीचा आविष्कार करू शकतो. सौंदर्य कल्पना आणि त्याची पसंती जी आहे त्यानुसार तो त्याच्या संगीतामध्ये भर घालू शकतो. आणि मग त्या पद्धतीची संगीत घराणी जी आहे ती आपल्याकडे निर्माण झालेली बघायला मिळतात. लोक भक्ती आणि आदिम
संगीत परंपरेमधल्या सामूहिकतेऐवजी कला संगीत हे व्यक्तिगततेवर अधिक भर देते. त्याच्यानंतर पुढची कला आहे नृत्य कला. आज्ञेप्रमाणे भरत मुनींनी आपली मंडळी घेऊन कैलास पर्वतावर जे काही त्रिपुर 10 नावक नाटक निर्माण केले तेव्हापासून नृत्य कला निर्माण झाली असं म्हटलं जातं. भरताचा गंधर्व, अप्सरा आणि किन्नर यांची मदत घेऊन भरतानं भगवान शंकरासमोर त्रिपुर दाह आणि मग अमृत मंथन हे 2 प्रयोग सुरू केले आणि मग भरत मुनींवर भगवान शंकर खुश झाले असं म्हटलं जातं. आणि त्या नाटकामध्ये मग भगवान शंकराने भरत मुनींना नृत्याचा समावेश करायला लावला आणि तेव्हापासून नृत्याची परंपरा आपल्याकडे सुरू झालेली आपल्याला बघायला मिळते. आणि ही सगळी नृत्य परंपरा देवादिकांच्या एकूण सगळ्या परंपरेपासून सांगितली जाते. भरत मुनींनी तंडू नावाचे जे काही त्यावेळची गुरु होते त्यांच्याकडून तांडव नृत्याची तालीम घेतली आणि म्हणून शंकराने जे नृत्य केलेलं त्याला आपण तांडव नृत्य असं म्हणतो. सगळ्यात अगोदर भरत मुनींच्या नाटकामध्ये आलेलं बघायला मिळतं. किंवा पार्वतीकडून त्यांनी लास्य नृत्याची तालीम घेतली आणि ती नंतर दोन्ही पुत्रांना त्यांनी दिली असं म्हटलं जातं. तर ही नृत्य परंपरा जी आहे ती आपल्याला अगदी तेव्हापासून बघायला मिळते आणि ही भारतीय संस्कृती इतकीच प्राचीन मानली जाते. भारतीय नर्तनाचा इतिहास सुद्धा सबळ पुराव्याअभावी आणि सांगोवांगी दंतकथांवर अवलंबून आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. पण असं असलं तरी नृत्यकलेचा विकास हा त्या काळामध्ये सर्वोच्च परंपरेवरती पोहोचला होता आणि भारतीय परंपरेमध्ये नृत्याचा जन्मदाता म्हणून भगवान शंकरांचा उल्लेख केला जातो. लयबद्ध आणि डौलदार अशा पद्धतीच्या हालचालीमधून गतिमानता प्रकट करणारी अशा पद्धतीची एकूण कला किंवा भावनेची रसोत्कटता रसिकांपर्यंत पोहोचवणारी कला म्हणून नृत्य कलेची ओळख आहे. तर नृ धातूपासून नृत्य या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे. नृत्य या शब्दाचा अर्थ शरीराच्या वेगवेगळ्या भागांचा हलणं किंवा डुलणं असा मानला गेलेला आहे आणि म्हणून त्याला नृत्य असं म्हटलं जातं. तर ही महत्वाची कला आहे. त्याच्यानंतर रामायणामध्ये सुद्धा या कलांचा उल्लेख, नृत्य कला असेल किंवा संगीत कला असेल याचा उल्लेख आलेला आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर पुढची जी कला आहे ती आहे चित्र आणि शिल्पकला. भारतीय शिल्प आणि चित्र यांचा विचार करताना त्याच्यामध्ये बौद्धांची स्तूप असतील, शैलगृह असतील किंवा पुराणातली हिंदू देवतांची मंदिरं असतील किंवा जैनांचे मंदिरं असतील किंवा मूर्त्या असतील या सगळ्यांचा समावेश हा शिल्पकलेमध्ये आपल्याला करावा लागतो. आणि भारतीय शिल्पकलेची ज्यावेळेला आपण माहिती घेतो त्यावेळेला आपल्याला सिंधू संस्कृतीचा आढावा अगोदर घ्यावा लागतो. सिंधू संस्कृतीमध्ये मूर्तिकला, वास्तुशिल्प होतं आणि तिथून मातीची भांडी असतील, मातीच्या मूर्ती असतील, मुद्रिका असतील ह्या तयार केल्या जायच्या. बैल, गेंडा, हत्ती अशा प्राण्यांची चित्र त्यावेळेला वापरली जायची आणि त्याच्यातून हळूहळू या शिल्पकलेचा उदय झालेला आपल्याला बघायला मिळतो. आणि मग नंतरच्या टप्प्यावरती ही शिल्पकला अधिक विकसित झालेली आपण बघतो. इसवी सनाच्या 4थ्या शतकामधल्या मौर्यकालीन कला अवशेषामध्ये बिहार आणि उत्तर प्रदेशामध्ये आपल्याला शिल्प सापडतात. त्याच्यामध्ये शैलगृह असतील किंवा यक्षमूर्ती असतील ह्या सापडतात आणि त्या इसवी सन पूर्व 4थ्या शतकातल्या म्हणजे इतकी जुनी कला म्हणून आपल्याला शिल्पकलेचा उल्लेख करावा लागतो. बौद्ध स्तूप ज्या वास्तू प्रकाराचं स्वरूप म्हणून त्याच्याकडे आपण बघू शकतो. तर याला सुद्धा विशेष महत्व जे आहे ते गौतम बुद्धामुळे प्राप्त झालं आणि त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर अनुयायांनी त्यांच्या अस्थि, केस, दात या अवशेषांवर स्तूप बांधलं आणि सांचीचं स्तूप याचं जुनं उदाहरण मानलं जातं. तर स्तूप हे सुद्धा आपल्याकडच्या शिल्पकलेचं उत्तम उदाहरण आहे. गिरीशिल्प आहे किंवा यक्षशिल्प आहे, कुशाण शिल्प आहे, ही सगळी शिल्प महत्वाची मानली जातात. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे वर्णाश्रम जे आहे भारतीय समाज व्यवस्थेतले त्याच्याबद्दलची एक 5 मिनिटांमध्ये आपण माहिती घेऊ. वर्णाश्रमामध्ये जी वेदांवर आधारित समाज व्यवस्था होती तिला आपण वर्णाश्रम असं म्हणतो. वर्ण म्हणजे रंग, पण वेदामध्ये हा अर्थ, वर्ण हा शब्द कर्म या अर्थानं वापरला गेलेला आहे. म्हणजे ही समाज व्यवस्था आर्यांच्या आरंभिक टोळ्यांमधली आहे. म्हणजे आर्य ज्या वेळेला एकत्र टोळ्या करून राहायला लागले त्यावेळेला ही वर्णाश्रम समाज व्यवस्था आकाराला आली असं आपल्याला म्हणता येतं. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र
हे 4 वर्ण त्यावेळेला सांगितले गेले. ज्यांची बुद्धी तीक्ष्ण आहे आणि ज्यांनी ज्ञानदानाचं काम करायचं आहे त्यांना ब्राह्मण असं म्हटलं गेलं. अंगाचे धडधाकट होते, जे शत्रूंचा मुकाबला करू शकतील, आपल्या राज्याचं संरक्षण करू शकतील, त्यांना क्षत्रिय म्हटलं गेलं. जे लोक कुशाग्र बुद्धिमत्तेचे नाहीत, धडधाकट सुद्धा नाहीत, पण व्यवहार कुशल आहेत, त्यांना वैश्य म्हटलं गेलं. आणि जे ही 3ही कामं करू शकणार नाही असे जे सगळी उरलेली कामं करू शकणारे होते त्यांना क्षुद्र असं म्हटलं गेलं. तर अशा पद्धतीची वर्णाश्रमी व्यवस्था आपल्याला त्यावेळेला प्राचीन भारतीय समाज व्यवस्थेमध्ये बघायला मिळते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा पहिला उल्लेख जो आहे तो आपल्याला ऋग्वेदात सापडतो आणि या व्यवस्थेची माहिती पुरुष सूक्त जे आहे ऋग्वेदातलं त्याच्या 10व्या मंडलामध्ये दिलेली आहे. पण एक गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल की त्यावेळेला स्त्रियांना सुद्धा या सगळ्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये अनेक अधिकार होते असं आपल्याला बघायला मिळते. म्हणजे त्यांना अध्ययनाचा अधिकार होता आणि इतर अधिकार सुद्धा होते त्यांना. म्हणजे त्याचं उदाहरण म्हणून आपण प्राचीन काळातली वैदेही असेल, गार्गी असेल, अपाला असेल, ह्याच्या महर्षी स्त्रिया होऊन गेल्या, यांचा उल्लेख आपल्याला निश्चितपणे करता येईल. तर अशा पद्धतीनं आपल्याला जे आहे ते वर्णाश्रम व्यवस्था जी आहे आपल्याकडची ती बघायला मिळते. आणि त्याच्यानंतरचा जो शेवटचा मुद्दा आहे संस्कृती या घटकातला, त्याची चर्चा आपण थोडक्यात करू. तो म्हणजे भारतातील विविध धर्म संप्रदाय आणि त्यांचे प्रणेते. तर याच्यामधला सगळ्यात पहिला जो धर्म आहे ज्याची चर्चा आपण सुरू करतो आहोत तो आहे जैन धर्म. जगातला हा एक प्रमुख धर्म मानला जातो. हा प्राचीन भारतीय धर्म आहे आणि याचं पुनरुज्जीवन प्राचीन काळामध्ये तीर्थकर ऋषभदेवांनी केलं असं म्हटलं जातं. म्हणजे त्याचे प्रणेते ऋषभदेव आहे, प्रथम तीर्थकार. लोकसंख्येच्या दृष्टीनं हा भारतातला 6व्या क्रमांकाचा धर्म आहे आणि हा धर्म वैदिक परंपरेनुसार वैदिक परंपरेसारखाच प्राचीन आहे. वैदिक परंपरेतलाच धर्म म्हणून त्याच्याकडे पाहिला जातं. आणि अतिप्राचीन धर्म जरी असला तरी लोकशाही विचारमूल्य असलेला भारतातला महत्वाचा धर्म म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. म्हणजे या धर्माने समता, स्वातंत्र्य, न्याय या विचारांचा पुरस्कार केलेला आहे. ज्याला आपण म्हणतो ना जगा आणि जगू द्या, या विचारांवर जैन धर्माचं तत्वज्ञान उभा आहे. त्याच्यानंतर सगळ्यात मोठा धर्म जो आहे आपल्याकडचा तो आहे हिंदू धर्म. हा भारतीय उपखंडातला सर्वात मोठा धर्म मानला जातो. खरं म्हणजे याला धर्म न म्हणता जीवन पद्धती असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. परंतु आजही सनातनी हिंदू माणसं या धर्माचा उल्लेख सनातन धर्म असा करतात. संस्कृत भाषेमध्ये याचा अर्थ कायमचा मार्ग किंवा चिरंतन मार्ग असा. निरीश्वरवाद, सर्वेश्वरवाद, अनेकेश्वरवाद, एकेश्वरवाद, नास्तिकता अशी सगळी रूपं आपल्याला या हिंदू धर्मामध्ये एकत्रित आलेली बघायला मिळतात. अनेक विद्वान असं म्हणतात की हिंदू धर्म हा वेगवेगळ्या भारतीय संस्कृती आणि परंपरांचं मिश्रण आहे आणि त्याच्यामुळे हिंदू धर्माचा संस्थापक कोणीही नाही, तो सगळ्यांच्या मिश्रणातून उदयाला आलेला आहे असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढचा धर्म आहे तो आहे ख्रिस्ती धर्म किंवा ख्रिश्चन धर्म. हा लोकसंख्येच्या दृष्टीनं जगातला सगळ्यात मोठा धर्म. हिंदू धर्म हा लोकसंख्येच्या दृष्टीनं जगातला 3ऱ्या क्रमांकाचा धर्म आहे. ख्रिश्चन धर्म हा लोकसंख्येच्या दृष्टीनं जगातला सगळ्यात मोठा धर्म आहे. त्याला जवळजवळ 2000 वर्षांचा इतिहास आहे. पॅलेस्टाईन, ज्याला आपण सध्याचा इस्रायल देश म्हणतो, या देशामध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रारंभ सगळ्यात अगोदर झाला इस्रायलमध्ये आणि येशू ख्रिस्त हे या धर्माचे संस्थापक मानले जातात. मला असं वाटतं की बौद्ध धर्माचा उल्लेख करायचा राहिला, त्याचा उल्लेख इस्लाम धर्माचा उल्लेख करायचा राहिला. तर इस्लाम हा जो धर्म आहे हा एक अब्राह्मणिक धर्म आहे. देवाच्या एकात्वावर या धर्माची श्रद्धा आहे आणि या धर्माची स्थापना हजरत मोहम्मद पैगंबर यांनी इसवी सन 610 मध्ये सौदी अरेबियाचं जे मक्का शहर आहे त्या शहरामध्ये केलं. इस्लाम धर्माचं पालन करणाऱ्या लोकांना मुसलमान असं म्हटलं जातं. यांची लोकसंख्या आज जगामध्ये 190 कोटी आहे आणि लोकसंख्येनुसार ख्रिश्चन धर्म हा जगातला इस्लाम धर्म हा जगातला ख्रिश्चन धर्मानंतरचा दुसरा सगळ्यात मोठा धर्म आहे. जवळपास 20 कोटी मुसलमान आज भारतामध्ये राहत आहेत आणि
जगातला 3ऱ्या क्रमांकाचा मुस्लिम लोकसंख्येचा देश म्हणून भारताचा उल्लेख केला जातो. कुराण हा यांचा महत्वाचा ग्रंथ आहे, इस्लाम धर्मीयांचा. शेवटच्या एका धर्माचा उल्लेख करायचा राहिला, त्याचा करतो, तो म्हणजे बौद्ध धर्म. बौद्ध धर्म सुद्धा स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही जी सगळी मूल्य आहेत, या सगळ्या मूल्यांची प्रस्थापना करणारा, या सगळ्या मूल्यांना महत्व देणारा अशा पद्धतीचा धर्म मानला जातो. गौतम बुद्ध हे या धर्माचे महत्वाचे संस्थापक ज्याला आपण म्हणूया किंवा अनुयायी म्हणूया ते म्हणून ओळखले जातात. बौद्ध धर्माने जे जाती व्यवस्था आहे ती जाती व्यवस्था नाकारून लोकशाही मूल्य व्यवस्थेचा पुरस्कार केलेला आपल्याला बघायला मिळतो. जी लोकशाही मूल्य व्यवस्था आहे तिचा पुरस्कार करून बौद्ध धर्माचा विकास झालेला आपल्याला बघायला मिळतो. अलीकडच्या काळात त्याचं उदाहरण आपल्याला असं देतं की हा पण जगातला 3ऱ्या-4थ्या क्रमांकाचा मोठा धर्म म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल की 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्मामध्ये धर्मांतर केलं आणि तेव्हापासून बौद्ध अनुयायांची संख्या देखील भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलेली आपल्याला बघायला मिळते. अतिशय व्यापक असा हा अभ्यासक्रम होता, परंतु एकाच तासाचा वेळ असल्यामुळे अतिशय धावत्या स्वरूपामध्ये मला जितकं शक्य आहे तितकं मी या तासिकेमधून किंवा या आपल्याशी झालेल्या संवादामधून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला त्यातल्या अनेक बाबी कळाल्या नसतील तर पुन्हा त्याच्याशी संबंधित ज्याला आपण म्हणूया अभ्यासपूरक साहित्य हे इंटरनेटवरती उपलब्ध आहे. वेगवेगळे संदर्भ पुस्तकं आहेत, सामान्य ज्ञान किंवा मराठी साहित्याशी आणि मराठी संस्कृतीशी संबंधित, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला यातले काही संदर्भ निश्चितपणे वाचायला मिळतील. या ठिकाणी मला आज ही तासिका घेण्याची संधी महाविद्यालयाला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी महाविद्यालयाचे धन्यवाद देतो महाविद्यालयाला. आणि या ठिकाणी माझी तासिका जी आहे ती थांबवतो. धन्यवाद.